नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल, मी श्रीमती पाटील विजय, इयत्ता 9वीचं पार्ट 1मधलं लेक्चर फर्स्ट आज आपण बघणार आहोत मुलांनो. लेक्चर फर्स्टमध्ये चॅप्टर फर्स्ट सेट, प्रकरण पहिलं संच आहे. या संच प्रकरणामध्ये आजच्या आपण लेक्चरमध्ये संचाचे डेफिनेशन आणि मेथड ऑफ सेट, संच लिहिण्याच्या पद्धती आणि प्रॅक्टिस सेट 1.1मधले काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांना. सेट किंवा संच हा घटक जरी ऐकायला किंवा बोलायला सोपा जरी असला तरी यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळे प्रकार आहेत. ते आपण आता कंटिन्यू बघणार आहोत लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमधले पॉईंट्स आहे सेट इंट्रोडक्शन, डेफिनेशन, मेथड ऑफ सेट. फर्स्ट इज लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. सेकंड इज रूलर मेथड और बिल्डर मेथड. आज बघणार आहोत विद्यार्थ्यांना आपण घटकामध्ये संच, त्यावरील माहिती, व्याख्या, संच लिहिण्याच्या पद्धती, यादी पद्धत आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत. सेटची डेफिनेशन बघा विद्यार्थ्यांना. द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट. देन मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स इज वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, देन दिस इज कॉल्ड ॲज सेट. विशिष्ट घटकांच्या समूहाला संच असे म्हणतात. एक्झाम्पल, फुलांचा गुच्छ, पक्ष्यांचा थवा किंवा केळीची फणे इत्यादी घटकांना आपण काय म्हणू शकतो? संच म्हणतो. म्हणजे एकापेक्षा अनेक घटक एकत्र येणार. जसा एक विद्यार्थी म्हणणार किंवा क्लासरूममध्ये असतात ते अनेक विद्यार्थी असतात, म्हणून आपण त्यांना अनेक विद्यार्थी न म्हणता वर्ग किंवा क्लास म्हणतो. तो सुद्धा आपला एक सेट आहे. मेथड ऑफ सेट, फर्स्ट इज लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. त्याला यादी पद्धत म्हणायची विद्यार्थ्यांना. इन दिस मेथड ऑल एलिमेंट्स ऑफ अ सेट इन्क्लूड विदिन कर्ली ब्रॅकेट. आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये काय करायचं असतात? या संचातले घटक लिहायचे असतात. आणि लिस्टिंग मेथडलाच लिहिताना यादी पद्धत म्हणतात, म्हणजे एकत्रित घटक लिहायचे. द सेट ऑफ द डिजिट इन द नंबर 2, 3, 7, 2, 1, 8 इन कर्ली ब्रॅकेट 2, 3, 7, 2, 1, 3. और नेक्स्ट मेथड 7, 3, 2, 1, 3, 2. मुलांना आपल्याला यादी पद्धतीमध्ये थोडक्यामध्ये समजून घेताना किराणा मालाची यादी ज्याप्रमाणे आपण घरात लिहितो त्याप्रमाणे त्या घटकांची संख्या दर महिन्याला खालीवर होते, मात्र घटक तेच असतात. त्याच पद्धतीने आपल्याला या सेटमध्ये लिहायचे. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये नंबर दिला होता 23, 72 आणि 13. हा अंक आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिताना कोणत्याही अंकापासून सुरुवात केल्यानंतर कॉमा देऊन पुढचा अंक लिहायचा. त्याची जागा बदलली तरी चालेल, मात्र घटकांची संख्या लिमिटेड किंवा तीच पाहिजे. सेकंड मेथड बघणार आहोत आपण, रूलर मेथड और बिल्डर मेथड. त्याला गुणधर्म पद्धत म्हणतात. इन मेथड द एलिमेंट्स आर नॉट लिस्ट. द एलिमेंट ऑफ द सेट आर डिस्क्राइब्ड बाय स्पेसिफिक द प्रॉपर्टी विच डिटरमाइन द एलिमेंट्स ऑफ द सेट. आपल्याला यामध्ये काय करायचं आहे? गुणधर्म लिहायचा आहे. समजा आपल्याला एक यादी पद्धतीचं उदाहरण दिलं आहे. त्या यादी पद्धतीच्या उदाहरणामध्ये एक विशिष्ट असा गुणधर्म असतो आणि तो गुणधर्म उचलून आपल्याला या मेथडमध्ये यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा, द सेट ऑफ ऑड नंबर फ्रॉम 1 to 10. आता याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहिताना कसा लिहिणार आहे? ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 5, 7, 9. म्हणजे 1 to 10 मधले ऑड नंबर्स आहेत, म्हणजे विषम संख्या आहेत. 1, 3, 5, 7. त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय होतं की तो ऑड नंबर होता. आता याला आपल्याला याला आपल्याला रूलर मेथडमध्ये लिहायचं आहे. देन ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज एलिमेंट, एक्स इज ॲन ऑड नंबर लेस दॅन 10. लिहिताना त्याचं वर्ड लिहायचं लेस दॅन 10, म्हणजे 10पेक्षा कमी. ए इक्वल टू ए एक्स हा संच 10पेक्षा लहान विषम संख्यांचा संच. या पद्धतीने ही मेथड आपल्याला लिहायची आहे.
Practice set 1.1 question first. Write the following set in roster method. खालील संच यादी पद्धतीने लिहा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर, सम नैसर्गिक संख्यांचा संच. आन्सर, सेट ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 2 डॅश डॅश इन्फिनिटी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला या उत्तरामध्ये फक्त सांगितलं होतं की असा संच लिहा की त्यामध्ये समसंख्या आल्या पाहिजे. मग समसंख्या आपल्याला इन्फिनिटीपर्यंत लिहिता येणार आहे विद्यार्थ्यांना. आपल्याला इथं काही समसंख्या लिहिण्यासाठी लिमिटेशन दिलेलं नव्हतं, म्हणून आपण त्या संख्या इन्फिनिटीपर्यंत लिहिण्यापेक्षा डॉट डॉटने दर्शवायचं आहे. सेकंड एक्झाम्पल, सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. एक्झाम्पलमध्ये मात्र आता आपल्याला लिमिटेशन दिलेलं आहे. 1 ते 50 संख्याच्या दरम्यान सम मूळ संख्यांचा संच. आपल्याला समसुद्धा पाहिजे आणि त्या मूळ संख्या पाहिजेत, असं आपल्याला सेट लिहायचं आहे. आन्सर, सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. विद्यार्थ्यांना दोन्ही संख्याच अशी आहे की ती समही आहे आणि ती मूळसुद्धा आहे. मूळ किंवा प्राईम म्हणजे काय, त्याच संख्येने भाग जातो, अशाला आपण मूळ संख्या म्हणतो. मात्र मूळ संख्यामध्ये आपण जर बघितलं तर 2 3 5 7 11 13 अशा संख्या येतात. मात्र 2 नंतरच्या संख्या आहेत 3 5 7 11, या सर्व विषम संख्या आहेत. आपल्याला इथं फक्त इवन प्राईम नंबर विचारला होता, सम मूळ संख्या, म्हणून उत्तर येणारे 2. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग सिम्बॉल स्टेटमेंट इन वर्ड. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. म्हणजे आपल्याला सिम्बॉलिक मेथडमध्ये दिलेलं आहे, त्याला वर्डमध्ये शाब्दिक पद्धतीने लिहायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. दिस साईन इज नोन ॲज बिलॉंग्स टू. मुलांना या चिन्हाला बिलॉंग्स टू उच्चारायचं आहे. मराठीत त्याला म्हणतात च्यामध्ये. तर आपण तो तसा शब्द न वापरता आपण म्हणायचं बिलॉंग्स टू. आन्सर, 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ द सेट क्यू. 4/3 ही संख्या संच क्यूमध्ये समाविष्ट आहे. समाविष्ट शब्द हा वापरायचा, च्यामध्ये आहे असा शब्द बोलीभाषेतला वापरायचा नाही उत्तरामध्ये. सेकंड एक्झाम्पल, -2 इज नॉट बिलॉंग्स टू n. -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ द सेट n. -2 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही किंवा नैसर्गिक संख्येमध्ये समाविष्ट नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. खालील संच यादी पद्धतीने लिहा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर. भारतीय सौर वर्षातील महिने लिहा. आन्सर, सेट ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ अँड लास्ट इज फाल्गुन कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. फक्त आपल्याला इथं लिहित असताना त्यांनी काय सांगितलं, लिस्ट मेथडने तुम्हाला जे काय सांगितलेलं आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यांनी सांगितलं होतं भारतीय सौर वर्षातील महिन्याला 12 महिन्यांची नावं कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायची विद्यार्थ्यांना. नेक्स्ट एक्झाम्पल, लेटर्स इन द वर्ड्स COMPLEMENT. हा जो वर्ड आहे तो वर्ड आपल्याला काय करायचं आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. आन्सर, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट C, M, P, L, E, M, E, N, T and curly bracket complete. Next example third, set of human sensor organs. मानवी शरीरातील इंद्रिये. आन्सर, C इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट नोज, इयर, आईज, टंग, स्किन ब्रॅकेट कंप्लीट. C इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा आणि महिरपी कंस पूर्ण करा. आता हे उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांना महिरपी कंसाचाच उपयोग करायचा. आपण इथं लिहिताना साधा कंस किंवा चौकोन कंस याचा उपयोग करू नका. एक्झाम्पल नंबर 5, सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. देन लिमिटेशन इज 1 to 20.
1 ते 20 संख्यांमधील मूळ संख्यांचा संच लिहा. ॲन्सर सेट डी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 bracket complete. The next question number 5. Write the following set using ruler method. खालील संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत विद्यार्थ्यांनो. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, सेट ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100 curly bracket complete. Student, this example in characteristic is 1, 4, 9, 16 is the square. Square of number is 1 to 10. Answer set A equal to in curly bracket all elements is called as x oblique x equal to n square, comma n belongs to capital N, comma n less than or equal to 10 curly bracket complete. मुलांनो, ह्या सर्व संख्या नैसर्गिक संख्यामध्ये येतात, म्हणून आपण उत्तर लिहिताना x म्हणजे काय तर 1 ते 100 अंकांचा घटक, मग त्या घटकांना आपण x म्हटलं. ऑब्लिक x म्हणजे काय, n स्क्वेअर, संख्येचा वर्ग. मग हा n कसा आहे, नैसर्गिक संख्येच्या मधला आहे, म्हणून n बिलॉंग्स टू कॅपिटल N, कॉमा. मग आता हा n कसा आहे तर 10 किंवा 10पेक्षा लहान संख्या. आपण तिथं कॅपिटल N उच्चारलं असल्यामुळे आपण 1 पर्यंतच जाणार आहोत. 1च्या अगोदरच्या अंक आपण बघणार नाही आहोत, म्हणजे 0, -1, -2. परीक्षकाच्या लक्षात येणार आहे. तुम्ही एक्झाम्पल ज्यावेळी कॅरेक्टरिस्टिकमध्ये लिहितात x ऑब्लिक x इज इक्वल टू n स्क्वेअर, कॉमा n बिलॉंग्स टू n, कॉमा n लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड एक्झाम्पल b इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 curly bracket complete. Then these elements is 6, 6 rows are 12, 6 3s are 18, 6 4s are 24. This type. Then answer is B is equal to in curly bracket all elements is called as x. X oblique x is equal to 6n, comma n belongs to n, comma n less than 9. आपल्याला 6च्या पटीतल्या संख्या आहे या, म्हणून 6n लिहिला. n हा नैसर्गिक संख्या आहे, n बिलॉंग्स टू n, आणि n ही संख्या कशी आहे, 9पेक्षा लहान, म्हणजे 6ला 8पर्यंतच गुणलेला आहे 8च्या पटीने, आणि 3 9पेक्षा लहान म्हणजे 8पर्यंतच जाणार आहोत विद्यार्थ्यांना. एक्झाम्पल नंबर थर्ड, c इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट s, m, i, l, e कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर set c is equal to all elements called as y. Y oblique y is a letter in the word smile, bracket complete. संच c बरोबर मैरपी कंसात सर्व घटकांना y म्हणायचं आहे. y ऑब्लिक y हा स्माईल अक्षरांचा संच, मैरपी कंस पूर्ण. एक्झाम्पल नंबर 4, सेट d इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, curly bracket complete. Then answer is D is equal to in curly bracket all elements is called as Z. Z oblique Z is a day of the week. D संच D बरोबर मैरपी कंसात सर्व घटकांना Z म्हणणार आहेत. Z ऑब्लिक Z हा आठवड्याच्या वारांचा संच, मैरपी कंस पूर्ण. विद्यार्थ्यांना आपण नेक्स्ट लेक्चर सेकंड बघणार आहोत. त्यामध्ये बघणार आहोत आपण पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल लाईन हा घटक बघणार आहोत. धन्यवाद.